वच्छे, जे आपल्याला मिळालं नाही ना त्यासाठी खंत करू नये माणसानं. देव जे करतो ना ते आपल्या भल्यासाठीच करतो असं म्हणायचं आणि पुढे जायचं. तरी तुम्हाला वाईट वाटतच आहे ना हे घर सोडून जाताना? तो तर होणारच ना ग. आपण घरावर प्रेम करतो ना तेव्हा त्या घराचं आणि आपलं एक नातं असतं ग, माणसांच्या नात्यासारखं. पण त्या घरावर प्रेम करतो, त्याची देखरेख करतो तेव्हा ते घर सुद्धा आपल्यावर प्रेम करतं ग. या घरानं तर आम्हाला खूप प्रेम दिलंय. हे घर सोडताना मलाच नाही वाईट वाटणार, या घराला सुद्धा वाईट वाटेल ग. ते सुन सुन होईल ना. माझं काय, मी जिथं जाईन तिथं मुलाबाळांच्या बरोबर त्यांच्या संसारात रुजेन ग. तू छान बोलता आजी, तुमच्याकडून खूप शिकायला मिळतं. हे डोळ्यातलं पाणी बघ ना ग, आवरतच नाहीये. उगाच मुलांना नको बाई दिसायला, नाहीतर सगळा भरलेला ट्रक ना इथंच रिकामा करतील आणि पुन्हा सगळं घर लावतील. चल आता बाहेर जाऊया, जरा बाहेर जाऊन मुलांना हसूया. या वास्तूतून रडत रडत बाहेर नाही जायचं, हसतच जायचं. आता कसं बोललात, चला. झालं? अरे बास की आता घर सोडण्याचं दुःख. दादाला प्रमोशन मिळालंय, राहायला घर दिलं ऑफिसनं, म्हणून चाललं ना आपण. हे घर आपलंच आहे. आपण काय घर विकून फुकून नाही चाललेलो. हेमंता, अरे राहतं घर सोडताना कोणालाही दुःख होणारच. मलाही होतंय तर. अरे हो, मलाही होतंय, पण किती उघडायचं ना ते. आपली आई बघ कशी हसत हसत निघाली. नाही हा, माझा पाय गुंतला इथं, पण आनंद सुद्धा आहे बरं का. आता मुलाची प्रगती होते म्हटल्यावर कुठल्याही आईला आनंद होणारच ना. अगं तेच म्हणतोय ना मी, सगळे आपले सारखे कण काढतायत. आपण कधीही येऊ शकतो ना या घरी. हो, गप्प बसा तुम्ही. ही काय बोलण्याची पद्धत झाली का? अगं अति झालं की असा धक्का द्यावाच लागतो. आपल्याला हसत हसत निघायचं नाही या घरातनं. आता जर का मी हसवलं नाही ना तर या घरातनं बाहेर पडताना ही कोसळेल. मुळीच नाही. आई अजिबात नाही कोसळायच्या. त्या आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त खंबीर आहेत. हो ना, तेवढं कळतं बरं का मला. बरं, आम्हा मजुरांना भुका लागल्या आहेत, काही खायला मिळेल का? अगं बाई, मग उपाशी पोटी कसल्या चर्चा करताय? चला जेवून घ्या. चला चला, आज आपल्याला वच्छीच्या हातच्या जेवणाचा लाभ होणार आहे. चला ग पोरींनो.